शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. आज आपण गणित या सत्रामध्ये बघणार आहोत किंमत काढणे. तर किंमत काढताना आपण चिन्हांमध्ये कसा बदल होतो हेही लक्षात घेणार आहोत. तर किंमत काढताना पहिल्यांदा आपण जी पदावली दिलेली असते त्याची उजवी बाजू आणि डावी बाजू लक्षात घेतली पाहिजे. तर आपला उजवा हात म्हणजे समोरची डावी बाजू आणि आपला डावा हात म्हणजे गणिताची उजवी बाजू, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता किंमत काढताना उदाहरण घेऊया. 3x अधिक 2 बरोबर 5. 3x अधिक 2 बरोबर 5. तर इथे चलही दिलाय आणि पदही दिलेलं आहे. तर 3x अधिक 2 बरोबर 5 बरोबर चिन्हाच्या इकडे फक्त 5 दिलेले आहेत. बरोबर चिन्हाची उजवी बाजू म्हणजे 3x अधिक 2 आणि डावी बाजू म्हणजे 5. तर प्रथम 3x हे खाली लिहून घ्यायचं आहे. अधिक 2 हे आहेत ना, तर बरोबर चिन्हाच्या डावीकडे जाताना काय होणार आहेत? -2 होणार आहेत. म्हणजेच दुसरी स्टेप तयार होईल आपली. 3x बरोबर 5 वजा 2. 3x बरोबर 5 वजा 2. मग पुन्हा तिसरी स्टेप लिहायची आहे. 3x बरोबर 5तून 2 गेले, राहिले 3. आता आपण मागे बघितलं होतं की जर एक संख्या आणि पद यामध्ये जर चिन्ह नसेल तर आपण तिथे गुणाकार समजायचा आहे. म्हणजे 3x 3 आणि x यांच्यामध्ये कुठलंही चिन्ह नाही आहे, म्हणजे तिथं काय आहे? गुणाकार. मग गुणाकार जर असेल डावीकडे तर उजवीकडे जाताना भागाकार होतो. डावीकडे असेल तर उजवीकडे जाताना गुणाकार होतो. उजवीकडे असतील गुणाकार तर डावीकडे जाताना भागाकार होतो. तर मग 3 हे इकडं गुणिले आहे तर इकडे जाताना काय होणार? भागिले होणार. मग 3x बरोबर 3, तर x बरोबर 3/3. 3/3. मग x बरोबर 1. काय उत्तर आलं आपलं? x बरोबर 1. म्हणजे अशा रीतीने आपण x ची किंमत काढली. x बरोबर 1. आपण दुसरं उदाहरण घ्यायचं आहे. 4y अधिक 7 बरोबर 4y अधिक 7 बरोबर 10 किंवा 12 घेऊया. 4y अधिक 7 बरोबर 12. तर इकडे अधिक 7 आहे, इकडे जाताना वजा होणार. मग 4y बरोबर 12 वजा 7. 4y बरोबर 12 वजा 7. तर x बरोबर 5. x बरोबर 5. आता x ला इथे 4 भागी गुणिले आहेत, इकडे जाताना भागिले होणार. मग x बरोबर 5/4. x बरोबर 5/4. आता इथे भाग जात नाहीये म्हणून आपण ते आहे तशीच अपूर्णांक तो तसाच ठेवायचा. 4y बरोबर y बरोबर 5/4. आपण दुसरी संख्या घेऊया. x/3 अधिक 1/3 वजा 5 बरोबर
बरोबर 10. आता आपण पुन्हा घ्यायचं 1/3 बरोबर 10. आता इकडे वजा होते 3, इकडं काय होतील अधिक. मग 1/3 बरोबर 10 अधिक 5. 10 अधिक 5. मग 1/3 बरोबर 15. 1/3 बरोबर 15. आता इकडे 3 छेदास्थानी आहे म्हणजे इकडं जाताना ते गुणिले होतील. छेदस्थानी म्हटल्यानंतर आपण तिथे भागाकार समजतो. मग x बरोबर 15 गुणिले 3. x बरोबर 15 गुणिले 3. तर x बरोबर 15 त्रिक 45. x बरोबर 45. आपण दुसरं उदाहरण घेऊया. 1/2 वजा 1/2 वजा 2 बरोबर 7. 1/2 बरोबर 7 गुणिले गणित पुन्हा घेऊया आपण. 1/2 वजा 4 बरोबर 3. 1/2 वजा 4 बरोबर 3. आता वजा 4 तिकडे जाताना काय होतील अधिक. मग 1/2 बरोबर 3 गुणिले 3 अधिक 4. 3 अधिक 4 बरोबर 1/2 बरोबर 7. काय होतील 7. आता इकडे छेद 2 आहे, इकडे जाताना गुणिले होतील. मग x बरोबर 7 गुणिले 2. x बरोबर 7 गुणिले 2. x बरोबर 14. x बरोबर 14. म्हणजे अशा रीतीने ही किंमत काढली जाते. आणखीन एक उदाहरण घेऊया. 1/5 वजा 3. 1/5 वजा 3 बरोबर 7 अधिक 2. 7 अधिक 2. बरोबर 1/2 बरोबर 7 अधिक 3 अधिक 3. 1/2 बरोबर 7 आणि 3 10 आणि 3 13 बरोबर x बरोबर 13 गुणिले 3. 13 गुणिले 3 म्हणजे 13 त्रिक 39. म्हणजे x ची किंमत आली 39. म्हणजे अशा रीतीने पदावली आपण म्हणजे एक किंमत काढणे या x ची किंवा y ची किंवा जे कोण चल असेल तर त्याची आपण किंमत काढली जाते.